मुळात पटकथा, संवाद, कथा हे सगळं जयंत पवारांचंच आहे. जयंत पवार हे मराठीतले जागतिक लेवलवर पोहोचू शकण्याची शक्यता असलेले लेखक होते. एक हात असा रेलिंग वरनं खाली येताना असं मला वाटलं गुलजार साहेब उतरले खाली आणि उघडले. कौन? म्हटलं मैं अंदर कैसे आए? अरे कौन है? कुछ नहीं असं म्हणून मी पळून गेलो. दूर से यूं ही कानों में पड़ जाती है उर्दू तो लगता है जैसे दिल जाड़ों के है, खिड़की खुली है और धूप अंदर आ रही है. तरी मला वाटेल की ओके काहीतरी शिकायला मिळाले, आपण टिकलो यांच्या सीन बरोबर. पण ते कुठेतरी एवढं कशाला खूप नाही काय झालंय की मराठी माणूस वरच आहे आणि पाय खेचणारे तसे खेचतच असल्यामुळे पाय लांब झाले, माणूस तिकडे. त्यांना चित्रपट बघणं आपला धर्म आहे, तुम्हाला जाऊन बघायचं मराठीच नाही. ही भावना मला वाटतं कुठेतरी आपल्यामध्ये कमी आहे का? कधीतरी वाचणार आहे म्हणून तर घेतली आहेत सगळी पुस्तकं, लोकांनी बघावा म्हणून तर बनवलं आहे चित्रपट. जी भावना त्यांची पण होती नितीन वैद्यांची आणि त्यांनी सांगितलं की नाही आपण हे OTT-ला देऊ ते नंतर देऊ, पण त्याआधी आपण ही फिल्म चित्रपटगृहात घेऊ, कारण ही चित्रपटगृहासाठीच बनलेली. नमस्कार, मी सोहम गोडबोले. लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मराठी चित्रपटांमध्ये आजवर अनेक विषय हाताळले गेलेत. त्यातील एक विषय म्हणजे विनोदी चित्रपट. दिग्दर्शक समीर पाटील असाच एक विनोदी चित्रपट आपल्यासाठी घेऊन येत आहेत. त्या चित्रपटाचं नाव आहे बाहुबली. याच चित्रपटातील काही कलाकारांची आज आपण गप्पा मारणार आहोत, त्यांचे पडद्यामागचे किस्से जाणून घेणार आहोत. नमस्कार, लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये आम्हा सगळ्यांकडून तुमचं स्वागत करतो. पहिलाच प्रश्न दिग्दर्शक समीर पाटील यांना की याआधीचे तुमचे चित्रपट पोस्टर बॉईज असेल, सेंटिमेंटल असेल, त्यात काही गंभीर मुद्द्यांना तुम्ही विनोदी पद्धतीने मांडले होते. तर ह्या चित्रपटातून आम्हाला कोणता असा विषय बघायला मिळणार आहे? म्हणजे तुमचं काय म्हणतात त्याला अनालिसिस बरोबर आहे की गंभीर मुद्द्यांना विनोदी पद्धतीने, मला वाटतं यात अतिगंभीर मुद्द्यांना विनोदी पद्धतीने मी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि इनफॅक्ट मी नाही तर लेखक आमचे जयंत पवार ज्यांच्या गोष्टीवर ही सगळी फिल्म आम्ही रचली आहे. मुळात पटकथा, संवाद, कथा हे सगळं जयंत पवारांचंच आहे. त्यांच्या एका फिनिक्सच्या राखेत इथला बोल नावाच्या कथासंग्रहाची ती कथा आणि त्याच्यावर आम्ही ही फिल्म तयार केली. तर मला असं वाटतं की यामध्ये एका कुठल्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल पवार बोलत नाही आहेत, तर आपल्या जगण्यातल्या अनेक विसंगतींबद्दल पवार या गोष्टींमध्ये, या कथेमधनं, या चित्रपटाच्या माध्यमातून बोलतायत. आणि तेच आम्ही कुठेतरी सगळ्यांनी मिळून मांडण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे त्याला आम्ही न्याय दिलाय का नाही हे कदाचित पवारांनी सांगितलं असतं चांगल्या पद्धतीनं, पण आज दुर्दैवाने जयंत पवार आमच्यामध्ये नाही. पण मला असं वाटतं की प्रेक्षक मात्र नक्की सांगतील की आम्ही पवारांच्या गोष्टीला न्याय देऊ शकलो आहोत की नाही. पण इथे सुद्धा एक खूप गंभीर मुद्दा मला असं वाटतं की आपण माणूस म्हणून समाजात जगत असताना एकमेकांना कशा पद्धतीने बघतो, कशा पद्धतीने वागवतो, कशा पद्धतीने ट्रीट करतो आणि त्यातली विसंगती कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न मला वाटतं. आणि ती आजच्या घडीला खूपच काय म्हणूया त्याला ऍप्ट आहे. म्हणजे आज आपल्याला पदोपदी असं वाटत नाही, म्हणजे फिल्म बघताना तुम्हाला सुद्धा नक्कीच जाणवेल असा मला खूप अभिमान, आत्मविश्वास आहे, नॉट अभिमान. पण मला असं वाटतं की तुम्ही बघत असताना तुम्हाला प्रत्येक सीन मधनं वाटेल की अरे यात काहीतरी म्हणायचं आहे, यात काहीतरी बोलायचं आहे. आणि एक फार इंटरेस्टिंग कमेंट होत आहे. मला वाटतं मुळात ही अख्खी फिल्मच एक मोठी कमेंट आहे आजच्या समाजावर आणि आजच्या आपल्या वागण्यावर. चित्रपटाचं नावच एकदम कॅची आहे, बाहुबली. तर हे नाव कुठून आलं? त्याच्या मागची काही इंटरेस्टिंग स्टोरी आहे? इंटरेस्टिंग स्टोरी अशी फार नाही खरं तर. गोष्टीचं नाव एक आहे, पण ते आम्हाला असं वाटलं की साधारणतः ते जर देऊ लागलो आपण तर कदाचित हल्ली लोकांचा पटकन समज आणि गैरसमज दोन्ही फार पटकन होतात असं आहे. आणि ज्याला जो हवा तो त्याच्या पद्धतीनं करून घेतो. तर आम्हाला तो कुठलाच गैरसमज होऊ द्यायचा नसता. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की जे प्रेक्षकांना पटकन आवडेल. पण आता बाहुबली, सो बाहुबलीचं ऑलरेडी एवढं गारुड आपल्या सगळ्याच लोकांवर आहे भारतात आणि भारताबाहेर, तर त्यालाच घेऊन एक काहीतरी गमतीशीर आपल्याला, आणि ते झालं आणि ते योगायोगानं झालं. म्हणजे त्याचा काही फार अट्टासाने केलं असं नाही, कारण भाऊ आणि बळी ही दोन पात्र आहेत आणि त्यांची ती गोष्ट आहे. म्हणजे हीर लैला, हीर रांझा, लैला मजनू वगैरे सारखं, तसं आमचा बाहुबली आणि त्यांच्या विसंवादाची. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की
हा चित्रपट जेव्हा तुम्ही म्हणजे ही जी कल्पना आहे ही नेमकी कशी सुचली आणि त्यासाठी मनोज जोशी, मेधा मांजरेकर किंवा किशोर सर ह्यांच्यासारखे दिग्गज कलाकार आपल्या चित्रपटात आहेत, तर मग ह्यांनाच कास्ट करायचं हे कसं काय तुमचं ठरलं? खरं म्हणजे ही गोष्ट जेव्हा मी वाचली, मला ही गोष्ट सजेस्ट केली आपले लेखक मित्र संजय पवार यांनी. संजय पवारांनी सांगितलं की अशी अशी एक गोष्ट तुम्ही नक्की वाचा, आवडेल. तर खरोखरच ती मला इतकी आवडली की योगायोगानं मी पुढच्याच आठवड्यात दशमीचे नितीन वैद्य, निनाद वैद्य आणि अपर्णा पाडगावकर यांना एका वेगळ्या गोष्टीसाठी भेटलो. आणि तेव्हा आमच्या चर्चेत ही गोष्ट आली आणि मी म्हटलं की ही पण एक गोष्ट आहे, मला असं वाटतं की यावर खूप उत्तम चित्रपट होऊ शकतो. जयंत पवारांची गोष्ट असल्यामुळे साहजिकच नितीन वैद्य आणि त्या सगळ्या लोकांना ते खूप जवळची, मुळात जयंत पवार आणि त्यांचे खूप अतिशय जुने संबंध. आणि जयंत पवार स्वतः एक इतका मोठा लेखक, म्हणजे जागतिक पातळीवर जाण्याची सगळी शक्यता असणारा असा एक लेखक, आणि स्वतः खूप गंभीर नाटकं आणि लिहिलेले. तसे ते अपरिचित नव्हते, चांगल्याच अर्थाने खूप परिचित होते, मैत्री होती त्यांची. त्यामुळे त्यांनी ती लगेचच गोष्ट वाचायला घेतली आणि त्यांनी सांगितलं की आपण ही करूया. त्यामुळे मग निर्माता तयार झाला, मला आवडलेलीच होती. सो निर्माता तयार झाल्यावर मग मुद्दा उरतो की त्याचे राईट्स आणि काय, जयंत पवार काय म्हणते. मग आम्ही जयंत पवारांना पण भेटलो आणि जयंत पवारांनी राईट्स आहेत, तुम्ही करू शकता असं सांगितलं. त्यानंतरची सगळी प्रक्रिया झाली आणि वर्षभर आम्ही जयंत पवार आणि आमची टीम मिळून त्याचा स्क्रीन प्ले, पहिला ड्राफ्ट, दुसरा ड्राफ्ट, मग त्याचे डायलॉग, त्याचे पहिले दुसरे ड्राफ्ट वगैरे असं करत करत झाल्यानंतर मग गोष्ट येते ऍक्टर्स आणि अशी. पण मुळात जेव्हा मी गोष्ट वाचली होती, आणि ती कोणाचीही प्रोसेस असते, म्हणजे कुठल्याही दिग्दर्शकाची प्रोसेस ती तशीच असावी असं मला वाटतं. लिहित असताना काही, वाचत असताना आपल्याला काही इम्प्रेशन्स येत असतात की हा सीन, हा इथे कोण दिसेल का, आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला किशोर मात्र नक्कीच प्रकर्षानं पहिल्या वाचनापासून मला दिसत होता, आणि जो इव्हेंच्युअली नितीन वैद्यांना पण दिसत होता, प्रोड्युसर. सो एक मतानं किशोरच्या ह्याच्यावर आमचं नक्कीच झालेलं होतं. बाकी मग भाऊ अवळसकर कोण असतील काय असतील, कारण त्यातलं दुसरं पात्र जे भाऊ अवळसकर ते मनोज जोशी करतायत. विचार सुरू असताना अचानकपणे आम्हाला मनोजचं नाव खूप समोर आलं आणि म्हटलं अरे हो, हे तर आपल्या मनात का नाही आलं. आणि मग पुन्हा एकदा आम्ही त्याची शक्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला आणि मग मनोज जोशी आले. इव्हेंच्युअली मग कास्टिंग डिरेक्टर्स असतात, एजन्सीज असतात, मग त्यांच्याकडनं नावं यायला लागतात. तर तसं होत होत मग मेधा मांजरेकर आहेत, रसिका आगाशे आहेत, आशय कुलकर्णी आहे, प्रियदर्शनी इंदर. म्हणजे तुम्ही जर आता बघाल तर जवळपास 53 कॅरेक्टर्स या फिल्ममध्ये आहेत, 53 ऍक्टर्स आहेत. आणि असं नाही होत की अरे हा नसता तर चाललं असतं, हा डायलॉग नसता तर झालं असतं, असं इतका तो करेक्ट झालेला आहे. त्याच्यामुळे इव्हेंच्युअली माणसं येत जातात. मग कधी कधी ऑडिशन्स होतात, मग कधी काम बघितलेलं असतं, मग कोणाचं आपण टेलिव्हिजन मधलं काम बघितलेलं असतं, कोणाचं नाटकातलं काम बघितलेलं असतं, ती इम्प्रेशन्स असतात, मग ती ह्या कॅरेक्टरवर जातील असं वाटत राहतं आणि त्यातनं ही प्रोसेस सुरू होते. पण यांच्याबद्दल तशी प्रोसेस करण्याची काही गरजच नाही, कारण ते ऑलरेडी हॅव प्रूव्ड देमसेल्व्हज विथ नॅशनल अवॉर्ड्स आणि स्टेट अवॉर्ड्स. सो मोठी नटमंडळी आहे. आत्ता ॲक्च्युली जयंत पवारांचा पण विषय काढला तर माझा प्रश्न तुम्हाला आणि किशोर सर दोघांनाही आहे. मध्यंतरी जयंत पवारांच्या कादंबरीवर एक चित्रपट येऊन गेला जो वादात अडकला बऱ्यापैकी, तो विषय वेगळा आहे. पण एक लेखक म्हणून तुम्हा दोघांना जयंत पवार येस, तर मग एक लेखक म्हणून तुम्हाला जयंत पवारांच्या लेखनशैलीवरनं काय शिकलं, म्हणजे काय शिकता आलं या सगळ्या प्रोसेसमध्ये? जयंत पवार हे मराठीतले जागतिक लेवलवर पोहोचू शकण्याची शक्यता असलेले आज समीर सैस लेखक होते आणि अचानक ते आपल्यातनं निघून गेले. त्यांची सुरुवात खरं तर नाट्यलेखनापासून झाली. खरं तर कुठलाही जगातला चांगला जो आजपर्यंत तुम्ही लेखक पाहिला असेल, लॅटिन अमेरिकन, अमेरिकन किंवा ब्रिटनमधला, तो सर्वात आधी एक वार्ताहर होता. तो पेपरमध्ये काम करायचा. त्याच्यामुळे तुमच्यात सुद्धा खूप शक्यता आहेत असं मला वाटतं. तर तो आधी वृत्तपत्रापासून सुरुवात केलेले लोक नंतर थोर नाटककार झाले, थोर कादंबरीकार झाले, थोर कथाकार झाले. ओके, तर जयंत हा आधी वृत्तपत्रांमध्येच होता, परंतु त्याच्यामध्ये लेखकपणाचं बीज आणि जे काय त्याला इन्स्पायर करत होतं आतून, ते सगळं सृजनत्व लेखकाचं त्याच्यामध्ये होतच होतं.
कलावंत मग तो कुठलाही चित्रकार असो किंवा कवी असो किंवा कादंबरीकार असो, त्याच्या भोवताली जे काही घडत असतं आणि जगण्यासाठी तो जे काही करत असतो, उदाहरणार्थ जगण्यासाठी तुम्ही आता पेपरमध्ये काम करता आहात, तर जयंत पवार मध्ये एक वार्ताहर लपलेला होता जो खूप चौकस होता, जो आजूबाजूला जे घडत होतं ते बघत होता, ऍब्सॉर्ब करत होता, पचवत होता, त्याला जाणवत होतं आणि त्याचा अर्थ तो स्वतः काढत होता. आणि त्याच्यातून त्याने काही बातम्या लिहिल्या, काही आर्टिकल्स लिहिले आणि तो ज्या गिरण गावामध्ये लहानाचा मोठा झाला, जे आयुष्य त्याने पाहिलं, त्याच्या सगळ्याचं प्रतिबिंब त्याने सगळ्यात आधी त्याच्या नाटकांमध्ये मांडायला सुरुवात केलं, एकांकिकांमध्ये मांडायला सुरुवात केलं. तशा प्रकारची एकांकिका, तशा प्रकारचं नाटक आणि तशा प्रकारच्या व्यक्तिरेखा तेव्हापर्यंत मराठीमध्ये आलेल्या नव्हत्या. त्याच्या आधी जयवंत दळवी नाटक लिहित होते, शन्ना नवरे नाटक लिहित होते, वि वा शिरवाडकर नाटक लिहित होते, परंतु गिरण गावातली व्यक्तिरेखा, गिरण गावातला प्रॉब्लेम, गिरण गावातलं वातावरण हे नाटकामध्ये आलेलं नव्हतं. आणि ते हळूहळू जयंतने नाटकामध्ये आणायला लागलं आणि तो तिकडचा कोर ग्रुप मधनं लहानाचा मोठा झालेला असल्यामुळे त्याने अतिशय प्रामाणिकपणे ते खरं खरं वाटलं, कारण तो त्याच्यातून आला होता. त्याच्यातच त्यांनी ते अधांतर नाटक लिहिलं होतं. त्या अधांतर नाटकामध्ये त्यांनी, मी आता त्याचा जयंतचा एक ग्रंथ सुद्धा आलेला आहे, त्यामध्ये मी लेख लिहिलेला आहे. खरं तर ते नाटक मला विचारलं होतं आणि त्यावेळेला दुबेजींकडे असताना माझी सगळी नाटकं मंगेश कदमनी पाहिली होती, जयंत पवारने पाहिली होती आणि सगळ्यांना माहिती होतं की आय एम अ गुड ऍक्टर. त्याच्यावर अधांतर घेऊन जेव्हा मंगेश कदम माझ्याकडे आला तेव्हा त्याने वाचलं नाटक आणि मी गृहीत धरून चाललो होतो की मेन रोल तर मलाच देणार ना. तर म्हटलं बरं, मग ती दुसरी पात्र कोण करते? त्याचा छोटा भाऊ आहे कवी, कवी तो कोण करतोय? मंगेश म्हणाला, अरे त्याच्यासाठी चालू आहे, तू करतोय. म्हटलं का? अरे पण तू कवी आहेस ना. म्हटलं म्हणजे काय, मी कवी आहे म्हणून तुम्ही मला कवीचा रोल देणार? त्याच्यामध्ये जो भावखाऊ रोल, जो मेन रोल आहे नरूचा, तो संजय, तो कोण करतोय? संजय नार्वेकर. म्हटलं संजय माझा मित्र आहे, चांगला ऍक्टर आहे, परंतु मला तो रोल पाहिजे. मी चांगला ऍक्टर आहे आणि तो पण चांगला ऍक्टर आहे, मी पण चांगला, पण मी दुबेचा ऍक्टर आहे आणि मी प्रूव्ह केलेला आहे चांगला ऍक्टर आहे आणि मी गृहीत धरून चाललोय की मलाच देणार तो रोल आणि तू मला कवीचा रोल देतोय. तर म्हटलं मी नाही करणार. तर मी ते नाटक केलं नाही. ते नाटक नंतर गाजलं. संजयने माझा रोल नंतर मग राजन भिसेने केला. खूप नाटक गाजलं, खूप चांगलं झालं आणि तिथून जयंत पवार यांनी मराठी साहित्यामध्ये आणि नाट्यसृष्टीमध्ये प्रवेश केला. आणि जयंत पवार काय चीज आहे हे अधांतर मधनं आपल्याला शिकायला मिळेल. त्यानंतर त्यांनी काय डेंजर वारा सुटलाय नावाचं एक अतिशय फार ग्रेट नाटक लिहिलेलं होतं. ऍक्च्युली त्याच्यावर फिल्म करावी म्हणून मी त्याच्याबरोबर चर्चा पण सुरू केल्या होत्या की आपण फिल्म करूया, याच्यावर होऊ शकते, कॉन्टेम्पररी आहे, आयडिया देतोय, लक्षात घे. तर त्याच्यावरही होऊ शकतं. त्याच्यानंतर आमची जयंतची माझी दोस्ती वाढली आणि त्याच्यानंतर त्याने कथांवर, आणि त्याने म्हणजे आमची इतकी चांगली दोस्ती होती की त्याला माहिती होतं की माझं इंग्रजी वाचन जरा बऱ्यापैकी आहे, म्हणून त्याने इंग्रजी वाचनाबद्दल विचारायला सुरुवात केली. आणि मी त्याला सगळ्यात आधी मिलान कुंदेरा नावाचा जो झेकोस्लोवाकियन लेखक आहे त्याची ओळख करून दिली की त्याचं हे पुस्तक वाच, आणि त्याचं लाईफ इज एल्सवेअर नावाचं पुस्तक आणि गॅब्रिएल गार्शिया मार्क्वेसचं 100 Years ऑफ सॉलिट्यूड हे मी जयंत पवारला दिलं. याचा मला अभिमान वाटतो की मी त्याला या दोन इंट्रोडक्स. आणि त्याच्यानंतर त्याने नाट्य लेखनातनं जवळजवळ फारकत घेतली आणि खूप वेळ तो लॅटिन अमेरिका, जागतिक साहित्य वाचत राहिला, विचार करत राहिला, पचवत राहिला खूप वर्ष. आणि त्याच्यानंतर त्याने कथासंग्रह लिहायला सुरुवात केली. मग त्याचा फिनिक्सच्या राखेतून उठला मोर याला साहित्य अकादमी मिळालं. नंतर वरण भात लोणच्या काय न कोण नाही कोणच्या ते आलं आणि आता एका लेखकाचा मृत्यू आलं. तर जयंत पवारचा प्रवास हा होता. आणि त्याच्या कथेवर जी फिल्म बनते आणि ती दशमी सारखी प्रोडक्शन, नितीन वैद्य सारखा माणूस, अपर्णा पाडगावकर सारखी प्रोड्युसर करते आहे आणि समीर पाटील सारखा माझा
दिग्दर्शक मित्र करतोय, त्याच्यामध्ये काम करायला मिळतंय, ही माझ्यासाठी आनंदाचीच गोष्ट होती. आणि ऑब्व्हियसली मी खूप स्वार्थी नट आहे, मला चांगला रोल असल्याशिवाय मी करतच नाही. मी सगळ्यात आधी प्रोजेक्ट आला किंवा काय असेल तर माझा रोल किती चांगला आहे हे मी आधी बघतो. ऍक्च्युली खरं तर चुकीचं आहे ते, पण छोटे रोल पण मी केलेले आहेत. जर प्रोजेक्ट खूप चांगला असेल आणि महत्वाचा रोल असेल, पिवटल रोल असेल, तो रोल काढून टाकला तर त्या प्रोजेक्टमध्ये त्या गोष्टीमध्ये खलल पडू शकतो, थांबा येऊ शकतो, पुरी होऊ शकत नाही. एवढं जर महत्वाचं असेल तरच मी ते करतो. तर ह्याच्यामध्ये तो ऑब्व्हियसली वन ऑफ द मेजर रोल होता, त्याच्यामुळे मी केला. आजूबाजूला खूप चांगली नटमंडळी होती, सगळी टीमच एकंदर सुंदर जमलेली होती, म्हणून करायला खूप मजा आली. आणि माझी टेंडन्सी तशी गंभीरतेकडे झुकणारी आहे, पण समीरने बरोबर ना हे अशा प्रकारे करून बघ बरं लाईट मोडमध्ये असं होऊ शकतं, आणि मी तशा पद्धतीने करून पाहिलं. आणि अख्खा सिनेमा अतिशय गंभीर इश्यू घेऊन सुद्धा अतिशय लाईट मोडमध्ये लोकांना दिसतं वेगळं, हसायला येतं, पण आतमध्ये कळतं वेगळं, अशा प्रकारचा सिनेमा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आवडेल असं मला वाटतं. सर, किशोर सरांना एक प्रश्न आहे माझा, की तुम्ही ह्या चित्रपटामध्ये नेमकी भूमिका कुठली, म्हणजे तुमची गंभीर भूमिका आहे की विनोदी भूमिका आहे? म्हणजे आम्ही जेव्हा ट्रेलर बघितला तेव्हा आम्हाला असं जाणवतं की हां तुमची भूमिका विनोदी आहे, पण एका मोमेंट असं नाही हे गंभीर कॅरेक्टर आहे, तर ती भूमिका नक्की कोणती आहे? माझी भूमिका अजूनच मला कळलेली नाही आयुष्यात. मी काय करतो आहे, मी कुठली गोष्ट का करतो, मी एखादी भूमिका घेतो तेव्हा राजकीय भूमिका का घेतो किंवा का घेत नाही, तर असं नसतं. आपल्याला कळलेलं आपला सतत शोध चालू असतो स्वतःला शोधण्याचा, आणि आपण प्रत्येक गोष्टीतून स्वतःला शोधत असतो. आणि आता आम्ही येताना तेव्हा गॉडफादर नावाच्या फिल्मचं हे चालू होतं, डिस्कशन चालू होतं. गॉडफादर सगळ्यांना माहिती आहे, वाचलेलं आहे, सिनेमा पाहिलेला आहे, ते ऍक्टर्स आवडते आहेत. जेव्हा त्यांचे किस्से आम्ही बोलतो, जेव्हा त्या लेखकाबद्दल डायरेक्टर बद्दल आम्ही बोलतो, त्या गोष्टीतून आम्ही सुद्धा स्वतःला काहीतरी शोधत असतो. कळलं का? तसंच हा बळी करताना मी सुद्धा मला शोधतच होतो. ती शोधणं ही भूमिका कलावंताची सतत असली पाहिजे. ती भूमिका त्याच्यामध्ये एक छोटस ऍड करावंसं वाटतं किशोरच्या बाबतीत किंवा कोणाच्या बाबतीत, जेव्हा तुमचा हा प्रश्न येतो की तुमची गंभीर भूमिका आहे का विनोदी भूमिका आहे, मला वाटतं विनोदी भूमिका सुद्धा गंभीरपणेच करावी लागते, तर तो विनोद करेक्ट पद्धतीने पोहोचतो. आणि मुळात अशा अर्थानं या चित्रपटाकडे बघता नाही येणार की तुमची विनोदी भूमिका आहे का गंभीर आहे. गोष्ट खूप गंभीर आहे, पण ती आम्ही तुम्हाला विनोदाच्या अंगाने सांगण्याचा प्रयत्न, आणि विनोदाच्या अंगाने सांगत असताना आम्ही ती सिरियसली सादर करतो. ती आम्ही कुठेही केळाच्या सालावरून पडला आणि विनोद घडला असं होणार नाहीये या सिनेमामध्ये, किंवा तुम्ही पोट धरधरून हसताय अशाही सिच्युएशन नाहीये. पण तुम्ही हसता सीन बघून, आणि मग हसल्यानंतर जसं किशोर तुम्ही विचार करता की मी आता कशावर हसलो, तर मी माझ्यावर हसलो का, एवढं एक इंट्रोस्पेक्टिव्ह मोड मध्ये तुम्ही जाऊ शकता. म्हणजे ऑडियन्स आहे. आणि मला असं वाटतं असा प्रश्न कोणालाही पडू नये की ही भूमिका विनोदी आहे की गंभीर आहे. कुठली भूमिका एक साची नसते. आता भरत जाधवचं रिअल आयुष्य, वास्तविक आयुष्य विनोदी असेल असं तुम्हाला वाटतं? नाही. सिनेमामध्ये तो कितीही विनोदी भूमिका करत असला तरी आयुष्यामध्ये बायको त्याला वाद आणतच असणार. किंवा मुलगी मोठी होते, आता तिच्यासाठी मुलगा कुठला शोधायचा, तिचे इंटरेस्ट काय, तिचं याच्याबद्दल तो गांभीर्याने विचार करतच असणार. मकरंद अनासपुरे कितीही विनोदी भूमिका केली तरी आयुष्यामध्ये अतिशय तो गंभीर माणूस आहे. त्याच्यामुळे कुठलीही सिनेमातली होईना का नाटकातली गंभीर भूमिका आणि ही विनोदी भूमिका असं नसतं. कॅरेक्टर जिवंत केव्हा होतं? जेव्हा तुम्ही विनोदी भूमिका म्हणून ती स्वीकारता, पण तो माणूस तसा का झाला, तो विनोदी का झाला, त्याच्यामध्ये गंभीर कारण असतं त्याच्या मागे, म्हणून तो तसा झालेला असतो. तर असा ढोबळ प्रश्न विचारणं की तुमची विनोदी भूमिका आहे का गंभीर भूमिका आहे, हे अतिशय ढोबळ झालं असं मला वाटतं. तुम्हाला गुलजार साहेबांचं आणि तुमचं नातं सगळ्यांना माहिती आहे, आणि तो किस्साही सगळ्यांना खूप माहिती आहे सगळं. तर त्यांच्याबद्दलची एखादी कुठली तुमची आणि गुलजार साहेबांची ओळख कशी आली आणि त्यांना तुमच्या कविता आवडल्या, तर त्याबरोबरच अजून कुठली तुमची अशी आठवण आहे का गुलजार साहेबांची?
म्हणजे पहिली भेट झाली तेव्हा मी माझी गालिब कुठे आहे अशी कविता त्यांना ऐकवली आणि मी खूप चाणाक्ष नट आणि कलावंत असल्यामुळे मला माहिती होते की गालिब हे त्यांचं दुखती रग आहे. त्यामुळे गालिबची जी आपली कविता आहे ना तीच त्यांना ऐकवायला पाहिजे असं म्हणजे म्हणून मी पहिल्या भेटीत त्यांच्या घरीच भेटलो होतो, ती ऐकवली आणि तेव्हापासून ते माझे मित्र झाले. पण त्याच्या आधी वहिली भेट मी खासपर्यंत कोणाला सांगितली नाही, मी आत्ता सांगतो, फार गमतीची आहे समीरा. जयते नावाचा एक सिनेमा हंसल मेहताचा मी शूट करत होतो, ज्याच्यामध्ये मी आणि सचिन खेडेकर मेन रोल मध्ये होतो आणि शिल्पा शिरोडकर होती. हा, आणि एक दिवस संध्याकाळी आम्ही नाश्त्याला बसलो होतो तर मला हंसल म्हणाला की अरे यार वो गुलजार साहब हुतूतू नाम की फिल्म बना रहे हैं, जिस फिल्म का नाम हुतूतू है उसमें तेरे को तो रोल मिल ही सकता है ना. हाँ, हुतूतू नाम की फिल्म में तेरे को रोल मिल ही सकता है, तू जाना मिल ना गुलजार साहब से. आता गुलजार साहेबांचे सगळे सिनेमे पाहून, गाणे ऐकून, कविता वाचून आपण मोठे झालेलो. माझ्या घराच्या पासून 15 मिनिटावर ते राहतात अजूनही. माझी आई अजून तिकडे राहते, मी वेगळीकडे घर घेतले आता. तर ते घर, तो बंगला असा पाहिलेला आहे, इकडे गुलजार राहतात हे माहिती आहे. ज्यांनी नशीरची फिल्म केली आहे, गालिब केलेला आहे, इजाजत केलेला आहे, त्यांनी गाणी लिहिलेली, इतकी सगळी गाणी लिहिलेली, दिल ढूंढता लिहिलेले, हा माणूस इथे राहतो, आतमध्ये तो आता असेल का, असं करत आयुष्य गेलेलं आहे. आणि त्यांची आपली दोस्ती व्हावी अशी मनातल्या मनात खूप इच्छा आहे आणि जाऊन भेटायचंच. म्हणून मी एक दिवस सकाळी 9 वाजता सकाळी उठून आंघोळ बिंघोळ करून चांगले त्यातले त्यात आपल्याकडे काय कपडे असणार, ते कपडे घातले आणि त्या गेट समोर जाऊन उभा राहिलो. गेट बंद होतं, मोठं गेट. जरा ढकललं, ते उघडं उघडलं तर समोर त्यांची अशी ती काळी कार उभी होती, ज्याच्यामध्ये ते आपण जाताना येताना बघायचो. हळूहळू चालत असा गेलो, कारच्या बाजूला तो बंगला होता, इकडे दरवाजा होता. दरवाजातून आत शिरलो तर समोर बॉस्कीचा मोठा असा फोटो, बॉस्की अशी. मी बघत राहिलो गुलजार साहेबांची मुलगी, शांतता, बंगल्यामध्ये कोणीच नव्हतं. हळूच मी आत गेलो तर समोर हॉलमध्ये रिकामं सगळं दिसत होतं. मूर्त्या काही दिसत होत्या, या बाजूला 2 खोल्या होत्या, दारं उघडी होती, फोन दिसत होते, फाईल दिसत होत्या आणि इकडनं जिना वर जात होता आणि कोणाची चाहूलच नाही, नोकर नाही, चाकर नाही, काय कोणाला भेटायचं. मी इकडे तिकडे बावचळून बघतोय, तितक्यात टाक 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 कोणीतरी पायऱ्या उतरतंय असं मला जाणवलं आणि एक हात असा रेलिंगवरनं खाली येताना असं मला वाटलं गुलजार साहेब असणार. ते उतरले खाली आणि वळले, पांढरा शुभ्र झब्बा आणि ते घातलेलं आणि पायात ते मोजडी घातली होती त्यांनी, त्याचा आवाज होता. आणि ते माझ्याकडे पाहिलं आणि म्हणले कौन. म्हटलं मैं अंदर कैसे आया तुम. अरे कौन है. मी म्हटलं नाही ऐसे कुछ नाही असं म्हणून मी पळून गेलो. यू टर्न घेतला आणि गेट मधनं पळून गेलो. त्यांना माहित नाही किशोर कदम कोण, ही माझी पहिली भेट आहे त्यांची. कुछ नाही असं म्हणून मी पळून गेलो. त्याच्यानंतर 2 वर्षांनी माझी प्रीती नावाची एक मैत्रीण आहे, ती मला गुलजार साहेबांकडे घेऊन गेली, जी पुन्हा टाइम्स ऑफ इंडियामध्ये होती, जी गुलजार साहेबांची खूप इंटरव्ह्यू केलेली होती. आणि तिला विचारलं त्यांनी की मराठीमध्ये आजकाल सगळ्यात चांगलं लिहिणारा कवी कोण आहे, तर तिने सांगितलं किशोर कदम नावाचा, सौमित्र नावाचा एक कवी आहे. तर ते म्हणाले त्याला घेऊन ये, मला त्याच्याशी बोलायला आवडेल, त्याच्या कविता ऐकायला आवडेल. आणि मग ती घेऊन गेली होती आणि मग मी गालिब ऐकवली होती. मग आमची. पण हा किस्सा तू त्यांना ऐकवलंस का तेव्हा. कोणाला. मी येऊन पळून गेलो. नाही, तो अजून नाही सांगितला मी त्यांना अजून नाही सांगितलं. सर, मग तुम्हाला गुलजार सरांची एखादी कविता कोणती अशी फार आवडते की जी तुम्ही तासंतास कधीही ऐकू शकता. खूप कविता आहेत, एखादी खूप कविता आहेत त्यांनी, आम्हाला आताही ऐकायला आवडेल. उर्दू भाषेवर एक कविता फार सुंदर लिहिली. म्हणजे उर्दू भाषा म्हणजे काय, म्हणजे उर्दू भाषा ही अशी आहे की कळली नाही तरी ऐकताना आपल्याला असं वाटतं काहीतरी महत्वाचं बोलतोय माणूस, आणि हा माणूस खूप घरंदाज आहे असं वाटतं, कारण ती भाषाच घरंदाज आहे. तर ते असं लिहितात की ये कैसा इश्क है उर्दू जुबां का,
ये कैसा इश्क है उर्दू जुबां का, मजा घुलता है लफ्जों का जुबां पर कि जैसे पान में महंगा कमाम। वा. मजा घुलता है लफ्जों का जुबां पर, म्हणजे एक एक शब्द बोलताना इतकी मजा येते, जीभ अशी हळवी होते की मजा घुलता है लफ्जों का जुबां पर कि जैसे पान में महंगा कमाम घुलता है, नशा आता है उर्दू बोलने में, नशा आता है उर्दू बोलने में, गिलोरी की तरह है। गिलोरी म्हणजे पानाचा विडा, पानाचा विडा जेव्हा तुम्ही खाता तेव्हा रस भरतो ना सगळं, ती भाषा तिची क्रियापद सगळी भरून जातात। गिलोरी की तरह है, गिलोरी की तरह है, मूलगी सब इस्तिलाहें लुत्फ देती है। प्रत्येक क्रियापद म्हणताना मजा येते। मूलगी सब इस्तिलाहें लुत्फ देती है। हलक क, त्याच्यामध्ये एक आपल्याला नोक्ता असतो, नोक्ता अक्षराच्या खाली टिंब क, तो इथून बोलावा लागतो क क क क, नोक्ता। हाँ, तो हलक, हलक चूकी है उर्दू तो लगता है जैसे हलक से मैं का घूंट नीचे उतरता है। हलक छूती है उर्दू तो लगता है जैसे हलक से मैं का घूंट नीचे उतरता है। बड़ी एरिस्टोक्रेसी है जुबान में, फकीरी में नवाबी का मजा देती, फकीरी में नवाबी का मजा देती है उर्दू। अगरचे मानी कम होते हैं, अगरचे मानी कम होते हैं म्हणजे अर्थ तसा कमीच असतो पण शब्द खूप बोलतात। अगरचे मानी कम होते हैं म्हणजे हमारे दरवाजे पर कदम रंजा फरमाइए, म्हणजे आइए एवढंच ना, या ना एकदा, ते नाही बोलायचं, हमारे दरवाजे पर कदम रंजा फरमाइए, या असंच बोलायचं ना। अगरचे मानी कम होते हैं और लफ्ज की अफरात होती है, बढ़त होती है, मगर बुलंद आवाज पढ़िए तो बहुत मोतबर लगती है बातें। कभी कुछ दूर से कानों में पड़ जाती है उर्दू, कभी कुछ दूर से यूं ही कानों में पड़ जाती है उर्दू, तो लगता है जैसे दिन जाड़ों के हैं, खिड़की खुली है और धूप अंदर आ रही है। कभी कभी कुछ दूर, कभी सफर में यूं ही कोई शेर पढ़ दे मीरो गालिब का, कभी सफर में यूं ही कोई शेर पढ़ दे मीरो गालिब का, तो वो चाहे कितना अजनबी हो लगता अपने वतन का। बड़े शाइस्ता अंदाज में, म्हणजे राजा महाराज के अंदाज में, बड़े शाइस्ता अंदाज में सुन कर क्या नहीं लगता कि एक तहजीब की आवाज है उर्दू, उर्दू सुबह। तुमची इतक्या वर्षांची ओळख आहे गुलजार सरांची, आणि तुम्हीही तुमच्या अनेक कविता त्यांना ऐकवल्यात, तर तुमची कुठली कविता त्यांना सगळ्यात जास्त आवडली? माझ्या कविता खूप त्यांना आवडल्यात, बऱ्याच कविता आवडल्यात आणि काही त्यांनी ट्रान्सलेट पण केल्यात, बऱ्याच आवडल्यात। माझ्या कविता ज्या ट्रान्सलेट केल्या त्याच्यापैकी एक आहे, त्याच्यातल्या 2 ओळी ऐकवतो। लफ्जों का दम घुटते देखा है क्या, लफ्जों का दम घुटते देखा है क्या, मानी को देखा है कभी लफ्ज तलाशते हुए, अशी एक कविता आहे। माझा प्रश्न पण किशोर सरांनाच आहे। मगाशी तुम्ही दुबेजींचा उल्लेख केलात, तर दुबेजींनी तुम्हाला खूप काही शिकवलं, तर त्यांनी अभिनयात कोणती गोष्ट करू नये हे याबद्दल काय सांगितलं? करू नये असं त्यांनी नाही शिकवलं, सगळ्या गोष्टी करून बघाव्यात असं त्यांनी शिकवलं। सगळ्या गोष्टी करून बघाव्यात आणि तुमचा जो स्थायी भाव असतो त्याच्याशी जे जुळतं ते करत राहावं असं त्यांनी शिकवलं। हे करू नको ते करू नको असं नाही, पण त्यांच्या कडे शिकत असताना काही वर्ष, 10-15 वर्ष शिकत असताना एक मात्र होतं की माझ्या बरोबर काम करताना दुसऱ्या कुठल्याही दिग्दर्शकाकडे काम करायचं नाही। आपल्याकडे संगीतामध्ये कशी घराणी असतात, हा किराणा घराण्याचा माणूस हा किराणा घराण्याच्या गुरुकडनंच गाणं शिकतो। तर तसं दुबेजींचं एक घराणं होतं, त्यांचं म्हणणं असं आहे, सगळे आपापल्या ठिकाणी बरोबर आहेत, सगळी घराणी बरोबर आहेत, सगळ्यांची गाणी बरोबर आहेत, सुरातच आहेत, परंतु माझ्या घराण्याचं शिकत असताना जर तू माझ्या घराण्यावर कॉन्सन्ट्रेट केलं आणि त्याच्यातलं 50% जरी आत्मसात केलं तर तुला त्याच्यातला फरक कळेल ना, दुसऱ्या घराण्याचा फरक पडेल।
पण तू हेही केलंस, तेही केलंस तर तुला सगळ्यातलं थोडं थोडं कळेल. एक गोष्ट स्पष्टपणे कुठलीही कळणार नाही. त्यावेळेला ते होतं, पण त्यांचं असं म्हणणं होतं की सगळं करून पाहायला पाहिजे आणि जे आपल्याला पटेल ते करत राहायला पाहिजे. आतापर्यंत असं कधी झालंय का की एखादी भूमिका करताना की दुबेजींची शिकवण कामाला आली, किंवा दुबेजी आज हवे होते मला गाईड करायला, किंवा असं त्यांनी चांगल्या पद्धतीने अजून मला मदत केली असती या भूमिकेसाठी वगैरे, असं कधी? चांगला गुरु हा नेहमीच आयुष्यात सदोदित आपल्या बरोबर असावा असं वाटत असतं. त्यामुळे वेळोवेळी असं वाटतच राहतं, आता दुबेजी असते तर मला त्यांनी हे सांगितलं असतं, आता दुबेजी असते तर कदाचित त्यांनी फॅन्ड्री मधली भूमिका बघून मला काहीतरी बक्षीस दिलं असतं, नटरंगभूमी मधली भूमिका बघून किंवा दिठी मधली भूमिका बघून त्यांनी मला दारू पाजली असती, त्यांनी मला काहीतरी भेट दिली असती वस्तू, किंवा प्रेमाने हात फिरवला असता, असं नेहमीच वाटतं. माझा प्रश्न आशय तुला आहे. आत्तापर्यंत आम्ही तुला अनेक रोल्समध्ये पाहिलं आहेत. कधी तू निगेटिव्ह शेडच्या रोलमध्ये दिसला आहेस, कधी एक रोमॅन्टिक हिरो म्हणून आमच्या समोर आला आहेस. पण या चित्रपटामधली ही भूमिका करणं तुझ्यासाठी किती चॅलेंजिंग होतं? खरं तर ना, मला आता हा प्रश्न आला त्याच्यात मी फार आता गेलो नाही, कारण की हे जे चाललं होतं आता की तुमचे प्रश्न आणि यांचं, कारण तुमच्या इतकंच मी पण मेस्मराइज्ड आहे आत्ता की हे सगळं ऐकताना, किस्से किंवा सरांनी काही गोष्टी सांगणं, तर मला वाटतं मी पण तिकडे जाऊन बसावं आणि अजून मला पण वाटलेले प्रश्न त्याला विचारावे. पण त्या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर निगेटिव्ह भूमिका, पॉझिटिव्ह भूमिका करत गेलो आणि मला कायम वाटायचं की जसा मी दिसतो तसं बऱ्याचदा त्या दिसण्यावरनं मला कास्ट केलं गेलं. दिस इज किंवा ही माझी पहिली भूमिका आहे, पहिला चित्रपट आहे ज्याच्यामध्ये मला मी दिसतो तसं न बघता वेगळं बघितलं गेलं. आणि जे सरांकडनं झालं, समीर सरांकडनं झालं, की जे एक झोपडपट्टी किंवा एका कमी काय म्हणत वर्गात, कमी खालच्या जरा वर्गात राहणारा मुलगा असं पाहिलं गेलं. त्यांना तसं वाटलं की हा असा दिसू शकतो आणि मग तसं माझ्यावर कामही केलं गेलं. तर ही माझी तशी पहिली भूमिका आणि त्याचा मला खरं तर खूप आनंद झाला. आता आम्ही गाडीत पण हे बोलत होतो की मला असे रोल करायला आवडतील की ज्यामध्ये मी लोकांना वाटत नाही की हा असा बसेल आणि मग तिथे आपण काम करणं आणि जिथे आपण आपली छाप पाडायचा प्रयत्न करतो आपल्या कामातून, अर्थातच त्यांच्याकडनं शिकण्यानं, त्या भूमिकेसाठीच्या कष्ट घ्यावे लागणं आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्या. तर चॅलेंज म्हणायला गेलं तर सरांनी खूप बारकाईनं, समीर सरांनी खूप बारकाईनं त्याच्यावर काम केलं. त्यांची एक विशिष्ट पद्धत आहे किंवा एक सिम्प्लिसिटी आहे प्रत्येक गोष्ट सांगण्याची. जरी हा चित्रपट विनोदी तुम्हाला वाटत असला किंवा या सगळ्या गोष्टी यामागे आहेत, पण एक मी कधी झोपडपट्टीतला किंवा असं झोपडपट्टी म्हणणं परत आय डोंट नो, मे बी ते कोणाच्या भावना दुखावतील परत. आता मी हे बोलताना मी आधीच करतो, मला कोणाची भावना दुखवायचा हेतू नाही आहे, पण अशा कमी एका खालच्या ह्याच्या वस्तीत राहणारा हा मुलगा आहे. तर त्यासाठी काय असलं पाहिजे, त्यासाठी काय तुमचा ॲप्रोच असला पाहिजे किंवा डायलॉग तू अशा पद्धतीने घेऊ शकतो, त्याची भाषा लहेजा काय असला पाहिजे, तर ह्याच्यावर पण सरांनी काम केलं. आम्ही आधी काम केलं आणि मग मी ॲप्रोच घेतो. आणि अर्थातच किशोरदादा आहे, रसिका ताई आहे, मनोज जोशी, हे सगळेच खूप दिग्गज कलाकार आहेत. तर त्यांच्यासमोर मी कायमच म्हणतो, मी मागे अनेक इंटरव्ह्यूमध्ये हेच म्हटलं की खूप दडपण आलं होतं मला की कसं टिकणार. कारण की मी रोज मित्रांना किंवा आता माझ्या जवळच्या सरांना जेव्हा मी फोन लावायचो ना, तर मला काय असं वाटायचं की ह्यांच्या सीनमध्ये मी समोर टिकलो तरी खूप आहे रे टिकलो तरी खूप आहे आपण, टिकलो तरी मला वाटेल की ओके काहीतरी शिकायला मिळालं, आपण टिकलो ह्या यांच्या सीन बरोबर. पण ते कुठेतरी एवढं कशाला खूप दडपण आलं. नाही मी हे असं काय नाही, मी जेन्युअनली सांगतो हे अजिबात यात कुठेही म्हणत नाही किंवा खोटेपणा अजिबात नाहीये. कारण की इतकी चांगली कामं केली आणि माझं काय म्हणत किशोरदादा, मी खूप कामं पाहतो, त्याचा प्रत्येक लेख वाचत असतो, पाहत असतो. आणि फॅन्ड्रीमधलं काम, त्याचं नटरंगमधलं काम, आणि तेव्हा मला तर नटरंग जेव्हा प्रॉब्लेम तेव्हा मी अभिनय करतही नव्हतो. मी 2014-15 साली ठरवलं की मला अभिनय करायचा आहे. सो माझ्यासाठी हे असं होतं चित्र की अरे 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 हे सगळं असं. सो मी रोज मित्रांना फोन लावणार, आज किशोरदादाबरोबर काम केलंय, आज रसिकाबरोबर काम केलं, आज सगळी ज्यांनी पोस्टर बॉईज पोस्टर गर्ल डिलेक्ट केलं त्यांच्यात माझी खूप जेन्युइन भावना होती की जे मला चांगलं वाटत होतं. पण हे करताना खूप गोष्टी शिकायला मिळाल्या नट म्हणून यांच्याकडनं पण. सो मी ते प्रत्येक गोष्ट सांगणार नाही, तर मी ती पुढच्या माझ्या काही रोल्समध्ये वापरेन आणि तेव्हा सांगेन की मी इथे वापरलं म्हणून. पण मग त्यांच्यासोबत तुझं काम करताना अनुभव कसा होता एकंदर, की एखाद्या सीनला तुला ओरडले ते नाही हे असं नाही असं असलं पाहिजे, असं काही झालं होतं का? नाही, मी म्हणेन मी ओरडत नाही
कधीच नाही. नाही, नाही, कधी पण तसं काहीतरी असलं पाहिजे असा तो मुद्दा आहे. हो, त्यामुळे आवडेल झालं मला. नसतं. मला झालं त्याने जर नसतं केलं तरी सांग की असं असं झालं मला का? नाही नाही मगाशी तो म्हणताना असं म्हणाला की मला फार दडपण आलं होतं, जे आम्हालाही आता इथे बसून आलंय. हे होतं माहिती आहे ना किशोर? बोलाय किंवा हे- तुम्ही हा, केलेल्या कामाचं exactly. हे तुझ्या कामामुळे नाही, हा झालेलं आहे. रिस्पेक्ट आहे. म्हणजे मला हे प्रेम आणि रिस्पेक्ट दोन्ही आहे. आणि मी म्हणेन की दडपण मला आलं ते आशयाने, त्याच्याकडून शिकायला खूप मिळालं. त्याने मला कधीही सांगितलं नाही की हे वाक्य असं म्हण, बोलून असं बघ. बोल. पण तो आम्ही रिहर्सल करताना काहीतरी करायचा आणि आपसूक त्याला रिप्लाय म्हणून माझ्याकडनं ते बाहेर येऊन जायचं. मला वाटतं हेच त्याचं म्हणजे कलाकाराचं ते मोठेपण असावं किंवा आहे. मग तू सिरियल मध्ये परत कधी दिसणार आहेस का? असं काही अरे बापरे, कारण हा. सिरियलचे तुझे जे फॅन्स आहेत, हा. सगळे चाहते तुझे, नाही. तुझे रोज तुला बघण्यासाठी वाट बघतात. मला असं वाटतं की सिरियल हा कलाकाराचा रियाज असं मी मानतो. की जे आपण रोज कॅमेरासमोर जातो, रोज कॅमेरासमोर काही प्रसंग आपण सादर करतो, तर त्याला मी रियाज तरी असं म्हणायला हरकत नाही. आणि आता त्या रियाजाचं आपण जे आपण म्हणतो ना शो करणं, ते मला वाटतं सिनेमा असावा. तर तसं मी आता ते करायचा प्रयत्न करतोय. सो आता तो रियाज दाखवायची वेळ आलेली आहे असं मला वाटतं. तर मग आत्ता तरी तुर्तास मला ती तयारी दाखवायला आवडेल. मी प्रयत्न करतो असं म्हणेन. माझा प्रश्न सरांना आहे. समीर सर, तुम्ही दिग्दर्शक तर उत्तम आहात, तुम्ही आधी अभिनेते देखील होतात, तर अभिनेता म्हणून एखाद्या चित्रपटात आम्हाला पुढे काम करताना दिसाल का? खरं म्हणजे तुम्ही हा प्रश्न आपल्या सगळ्या इंडस्ट्रीतल्या दिग्दर्शकांना विचारला तर जास्त चांगलं. कारण ते काय माझ्याकडे लक्षच देत नाहीये. त्यांना असं वाटतं की आता हा दिग्दर्शक झाला त्यामुळे याला नट म्हणून काही घेण्याची. आणि पण मी माझ्या सिनेमांमधनं स्वतःला छोट्या छोट्या ह्याच्यात दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणजे जेणेकरून त्यांचं लक्ष माझ्याकडे जाईल. असा एक माझा मुद्दा असतो. बाहुबळीमध्ये मी आहे, तुम्हाला जरा शोधायला लागेल. त्यासाठी तरी तुम्हाला सिनेमा बघायला लागेल बाहुबळी. पण बघूया. नाही, मला असं वाटतं की प्रत्येक चांगल्या ऍक्टरचं एक फायनल डेस्टिनेशन दिग्दर्शक होणं हे असतं. त्याच्यामध्ये खूप चांगला नट दडलेला आहे आणि म्हणून तो चांगला दिग्दर्शक आहे. तुम्ही पहिले अभिनय करत होतात आणि म्हटलं आता पुन्हा एकदा दिसाल. नाही, कुणी विचारलं तर नक्कीच आय एम ओपन. म्हणजे मी इथून सांगतो तुमच्या की नक्की माझा विचार करा. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शेवटी एक डायलॉग आहे, पाय खेचता येत नाही का, मराठी आहेस ना तू. तर बेसिकली तो कॉन्टेक्स्ट वेगळा असेल मे बी. तर हा प्रश्न सगळा तुम्हा तिघांसाठी आहे की आत्ता पण मराठी माणसाची तशी वृत्ती आहे का त्याच्यात बदल झालाय? काय वाटतं तुला? गाडीत येताना तेच बोलत होतो. नाही, काय झालंय की मराठी माणूस वरच आहे आणि पाय खेचणारे तसे खेचतच असल्यामुळे पाय लांब झाले, माणूस तिकडे. पण तू प्रश्न विचारत असताना तुला असा प्रश्न पडतोय का की ही वृत्ती जरा 10 वर्षापूर्वीची होती, 50 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वीची, आता नाहीये? कारण आता आम्ही डिजिटली खूप पुढे, आमच्यात प्रगती झाली आहे, तंत्रज्ञान आलंय. पण वृत्ती मला वाटतं माणसाची राहतेच ना, बरोबर ना? प्रगतीशी, तंत्रज्ञानाशी वृत्तीचा काही संबंध असेल असं मला वाटत नाही. ती मुळातून बदलली पाहिजे. संत महात्मे सांगत आलेत ना कितीतरी, पण त्याचा काय फरक होत नाही. पण हे एक जे समीकरण झालंय आपण करू पाहतो की मराठी माणूस म्हणजे पाय खेचणार, पण ती वृत्ती कुठे माणसाची वृत्ती प्रत्येक भाषेमध्ये असू शकते. बिहारी पण तसं असू शकतो, पंजाबी पण तसं असू शकतो, आणि राजकारणी तर असतातच, म्हणजे ते एकमेकांचं कुरगुडी करायला बघतात. नाही, पण त्याच्यामध्ये मुद्दा काय येतो ना बऱ्याचदा, हे आहे आपलं चर्चा, की बिहारकडनं माणसं आली की ते त्यांच्या लोकांना घेऊन येतात, मग ते एकमेकाला मदत करतात. साऊथ मधनं माणसं आली मग ते हॉटेल टाकतात, मग ते त्यांना मदत करतात. गुजराती एकमेकाला मदत, मराठी करतात का एकमेकाला मदत, असा जो मुद्दा. प्रॉब्लेम तसा नाहीये, ते तिकडनं येतात, आपण इथून कुठे जाणार? आपण इथून कुठे गेलो ना तर मग आपण एकत्र आपण जाऊन पुण्याला जाणार, कुठे जाणार, पुण्याला जाणार. नाही, पण आता मला थोडासा मुद्दा पुढे येतो. हा म्हणजे आपण कुठे जातो, तर मला वाटतं की जे मराठी मंडळ बाहेरची आहेत किंवा बाहेरच्या देशामध्ये आहेत किंवा खूप एकी आहे छान, खूप तिथे लोक एकमेकांना धरून असतात, प्रत्येकाला करतात. मला वाटतं की ते हा म्हणलं की बाहेरनं लोक येतात ते आपल्या लोकांना मदत करणारच आहेत. आपण इथे आहोत त्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे पुढे जात नाही, पण आपण मदत करतो असं मला वाटतं.
सर पुढचा प्रश्न असा आहे की ह्या चित्रपटात टोटल 57 कॅरेक्टर्स आहेत किंवा पात्र आहेत असं तुम्ही म्हणालात. मग ह्या सगळ्यांसोबत जेव्हा तुम्ही शूट करत होतात किंवा सगळ्या गोष्टी, त्यावेळेस एखादा काहीतरी किस्सा घडला असेल जो तुमच्या अजूनही आठवणीत असेल, तर तो किस्सा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. किस्सा मला वाटतं तो एक सीन आहे आमच्या फिल्ममध्ये की एका गाडीखाली कोंबडी येते आणि तो सीन ऐन वस्तीमध्ये घडतो. त्यामुळे लोकेशन पण आम्ही तसंच निवडलं होतं आणि झोपडपट्टी आणि असा तो सगळा आणि त्यातनं जाणारा तो रस्ता आणि ती आमची सगळी पात्र आणि शूट आम्ही करत होतो. किशोरचं मला त्या दिवशी आठवतंय की त्याला दुपारी 2 वाजता अख्ख्या सगळ्या शेड्यूलमध्ये त्याला त्या दिवशी त्यांनी मला एकदा सांगितलं होतं की मला 2 वाजता जायचं. बाकी किशोरनी मला कधीच असं सांगितलं नाही की मी आता आलोय आणि मला जायचं वगैरे, असं ते झालं नव्हतं कधीच किशोरच्या बाबतीत. सो आम्ही तो सगळा सीन शूट करत होतो आणि लोकेशन आदल्या 2 दिवसापूर्वी आम्ही बघितलं होतं की इथे करूया तिथे करूया आणि लक्षात आलं की हे जरा जास्त ऍप्ट वाटतंय कारण सगळीकडचं रस्ता दिसणारी घरं हे ते असं सगळं होतं म्हणून आम्ही ते निवडलं. पण तोच रस्ता पुढे आणखीन एका वेअरहाऊसकडे जात होता. सो तो रस्ता रहदारीचा होता हे आम्हाला तितकं माहीत नव्हतं जेव्हा आम्ही शूटिंग सुरू केलं. सो आम्ही शूट सुरू केलं आणि त्यात सगळी पात्र आहेत, म्हणजे जवळपास किशोर पण आहे, मनोज पण आहे, रेशम टिपणीस आहे, राजन भिसे आहेत आणि मग त्या वस्तीतली सगळी पात्र, ती सगळी मुलं आणि जिची कोंबडी, ज्या बायका, लहान मुलं वगैरे, असं सगळ्या केव्हा असा तो सगळा सीन होता. आणि त्या सीनसाठी मला थोडक्यात 2 वाजेपर्यंतचा वेळ दिला गेला होता कारण हा गेला की मग तो सीन संपला, असं ते होतं. सो आम्ही जेव्हा शूटिंगला सुरुवात केली त्यानंतर असं लक्षात आलं की 2 शॉट झाले की आम्हाला ते सगळं युनिट उचलून बाजूला घ्यायला लागलं होतं कारण पुढे 10 ट्रक थांबलेले असायचे आणि ते ट्रक जाणार, ते निघून गेल्यानंतर परत आम्ही ती कारमध्ये अडायचो, परत ती सगळी माणसं जमवायची. म्हणजे तुमच्या बुद्धीला इतका हे होता, मेमरीला, माझे सगळे असिस्टंट सगळ्यांना अलर्ट राहावं लागणार होतं कारण कोण कुठे उभा होता, कारण त्याच्यामध्ये परत कंटिन्युटी जर्क यायला नको, असं व्हायला इतकं ते हे झालं होतं की एका एक्स्टेंट नंतर मी म्हटलं की हा सीन संपणार आहे का नाही आज, का काय होणार आहे याचं. आणि आता हा सीन मी माझ्या पद्धतीने कसा कारण काय होतं, जेव्हा सकाळी आपण कधीतरी शूटला येतो किंवा एक 4 दिवस आधी आपण विचार करतो मी हा सीन असा शूट करेन, मी हा वरून एक अँगल घेईन, मी तिकडून एक घेईन, मी इकडून एक घेईन. इथे आल्यावर प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही खेळायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की तुम्ही ठरवलेलं सगळं घरी ठेवा, आत्ता इथे या सगळ्या सर्कमस्टान्सेस मध्ये तुम्हाला ठरवायचंय की काय करायचंय. आणि त्याच्यामध्ये भयंकर हे झालं होतं. आणि मग एक फार गमतीचा किस्सा म्हणेन मी त्यातला घडलेला आणि तो अशा सगळ्या याच्यामध्ये घडूच शकतो की संतोष पवार, बोल ना. संतोष पवार आमचा ऍक्टर मित्र आणि त्यांनी एक फ्रेम घातलेली आहे आणि त्या सगळ्या केऑसमध्ये त्याचे शॉट लागले, क्लोज लागले आणि त्याच्या समोर राजन भिसे आहे, रेशम टिपणीस आहे, पलीकडे काचेच्या मागे म्हणजे गाडीच्या बाहेर तो उभा आणि त्याची सध्या बरोबरची आणखी 3-4 मंडळी, असा तो आहे. त्याचा अँगल झाला सगळा आणि थोड्या वेळाने मला येऊन म्हणून सर त्यांनी स्वतःचीच फ्रेम वापरली, आपल्या कॅरेक्टरची फ्रेम नाही. देवा, आता काय करशील तू. म्हणजे आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास असं झालं ना. म्हटलं चला आता परत एकदा घेऊया, मग परत ते काय. सो असे खूप किस्से गमती घडतच असतात. आता चित्रीकरणाच्याच गमती जमती आपण ऐकतोय. आधीचा तुमचा चित्रपट होता सेंटिमेंटल, त्याचं तुम्ही बिहारमध्ये चित्रीकरण केलं होतं. म्हणजे पहिल्यांदाच एखादा मराठी चित्रपट बिहारमध्ये चित्रीकरण होतंय त्याचं. तर बिहारमध्ये काही असं काही झाले का? अरे बिहारमध्ये काय एक किस्सा किशोर, तिथे आम्ही जे लोकेशन घेतलं होतं घराचं, आम्ही आधी गेलो होतो एक 15 दिवस आधी जाण्याच्या शूटिंगच्या आधी आणि लोकेशन फायनल केलं होतं. हे लोकेशन वगैरे आमचा आर्ट डिरेक्टर डिझायनर जो आमचा नरेंद्र रावरीकडे होता आणि ते असं मस्त बंगलीवरचा घर होतं आणि समोर शेत, तुम्ही बघितलं असेल सिनेमात कदाचित दिसेल, समोर शेत आहे आणि मधोमध तो घर आहे. टिपिकल बिहार मधलं तर ते घर एक मजली असणार पण बंगला असं ते आणि वर त्याच्या गच्चीला त्यांनी ते काय म्हणूया त्याला एक कमान आपण ते हे करतो ना सिमेंटची सगळी एक बॉर्डर आखतो अशी ती सगळी होती. तर आम्ही म्हणलं अरे ह्याला कलर देऊन घेऊया छान, तर जरा ते स्टँड आउट होईल वगैरे वगैरे असं. होईल का. आम्ही शूटिंगला गेलो
पहिल्या दिवस शूटिंग समोर झालेला कलर दिसला आम्हाला, म्हटलं रे गुड चलो शॉर्ट बीट झाला वगैरे. पहिलं आमचं 3 दिवसाचं शूटिंग होतं त्याचे. पहिला दिवस संपत असताना तो बंगल्याचा मालक आला, हो आपने इधर ही दे दिया कलर, पूरा पूरा नहीं किया. आणि त्याला कळलं होतं की अरे हा माणूस रोल ऍक्शन म्हणतो, महत्वाचा इम्पॉर्टंट. मी सांगितलं म्हटलं करून टाका ना रे, म्हटलं होऊन जाईल सर. दुसरा दिवस आम्ही शूटिंगला आलो, लंच टाइम झाला आणि थोड्या वेळाने मला ते लोक येऊन माझ्या युनिटमध्ये म्हणाले, सर तो म्हणलं आता शूटिंग नाही करायचं इथे, जा निघायचे. तर मी म्हणलं काय झालं, नाही तो म्हणतो नाही शूटिंग निकल जा खडे मात्र राहू निकलो या, असं त्याचा जोरदार त्यांनी केव्हा सुरू केला. तर मी त्याच्यासोबत म्हणलं काय झालं काय, मला सांग ना. अरे उल्लू मला आठवतो तुम्ही आम्ही कहा बना कुछ भी नाही किया, देखो जा के देखो. आणि केलंच नव्हतं रे या लोकांनी. आणि हे म्हणले नाही काय ते बोलत नसतात, आपण हो म्हणायचं शूटिंग करायचं, हे आपली जी शूटिंग वाल्यांची एक हे असते ना मूर्खपणा. तर म्हणलं रे त्या 2 बॉर्डर तुम्हाला रंगवायला किती असे पैसे लागणार आहे. त्याच्यानंतर त्या माणसाने आम्हाला सांगितलं आता ह्या 2 बॉर्डर तर रंगवायच्या, वर मला तुम्ही जितके दिले तितकेच पैसे द्यायचे. म्हणजे आम्ही त्याला 3 दिवसाचे जे काही पैसे दिले होते तर त्यांनी ते 3 दिवसात डबल जे म्हणतो ना आपण मीटर, आता तेवढं द्यायचं, नाही तर तुम्ही निघा इथे शूटिंग नका करू. असा बिहारी हिसका त्याने आम्हाला तिथे दाखवला. मग ते शेवटी आम्ही लगेच त्याला ते त्याच्या अकाउंटला ट्रान्सफर केले पैसे, ते रंगवून घेतलं. म्हणजे ते कितीला पडलं विचार कर. आणि अशा ठिकाणी काहीच करू शकत नाही तुम्ही. चूना लगा असे मला तुला प्रश्न विचारायचा आहे. तू आम्हाला मध्यंतरी मालिकेमध्ये माझा ओशिल्लामध्ये दिसला होतास, त्याच्यानंतर आता चित्रपटात दिसतोस, तर काही फरक जाणवतोय का मालिकाचं शूटिंग आणि चित्रपटाचं शूटिंग याच्यामध्ये? खरं तर हा चित्रपट आम्ही मालिकेच्या आधी शूट केलाय, त्यामुळे मला मालिकेत गेल्यावर फरक कळला खरं तर काय फरक असायला पाहिजे. पण काय दोन्ही कामाची पद्धत खूप वेगळी आहे. दिवसाला कमी सीन्स असतात चित्रपटात खूप फोकस्ड काम केलं तर दिवसाला 4 ते 5 सीन 3 सीन डिपेंड ऑन किती मोठा सीन आहे. आणि मालिकेत आम्ही 10, 11, 12 सीन्स दिवसाला करतो. तर तिथे मला वाटतं दोन्हीकडे वेगळा एक कस लागतो दोन्ही भूमिकांमध्ये. नटाला काम सारखंच करावं लागतं. मला असा कुठलाही फरक वाटत नाही की अरे मी चित्रपटात जरा जास्त अभिनय करतो आणि जरा मालिकेत कमी करतो किंवा जरा वेगळा करतो वगैरे असं आहे. मला तर कष्ट सिमिलर आहेत कलाकारांना, ते तितकेच करावे लागतात. कामाची पद्धत वेगळी आहे. रोज तुम्ही घराघरात पोचणं असतं आणि चित्रपटात तुम्ही ते काय म्हणतो रेअर तुम्ही पोचता. तर मला असं वाटतं चित्रपट ती मजा आहे की ह्याला चित्रपट आम्ही कधी पाहतो ही मजा आहे, आणि मालिकेसाठी की अरे आम्ही रोज पाहतो याला आणि हा आमचा आवडीचा आहे. तुम्हाला तो फरक आहे. तर ते प्रेक्षक वर्ग त्याला ते कसं रिसीव्ह करतं हे खूप महत्त्वाचं वाटतं. तुम्ही जेवढं रेअर कधीतरी मिळणारी गोष्ट तुम्हाला अरे की हे आपण खायला पाहिजे किंवा हे पदार्थासारखे ते की आपण ही टेस्ट केली पाहिजे, अरे त्या टाऊनमधल्या त्या हॉटेलमध्ये ही डिश आहे ना ही कधीतरी खाल्ली पाहिजे मस्त आहे. तर ती जी मजा आहे ती चित्रपटात राहते असं मला वाटतं कलाकारासाठीची, म्हणजे प्रेक्षकांना पण आणि काम करणाऱ्या कलाकाराला पण. आणि मालिकेत ते की अरे रोज की आपल्याला एक पोळी भाजी कशी असते रोज असतेच आपल्या पानात, की ती मजा आहे असं मला वाटतं. माझा समीर सरांना प्रश्न आहे. आत्ता सध्या OTT विश्व प्रचंड गाजतं आहे, म्हणजे दररोज वेगवेगळ्या सिरीज येतात, पिक्चर येतात. तर तुमचा काही प्लॅन आहे का पुढे पुन्हा OTT यायचा? नाही, प्लॅन तर बराच आहे. म्हणजे गोष्टी आपल्या बऱ्याच मनात असतात की ही गोष्ट आपण करू शकतो, ही OTT ला करू शकतो. कारण आता OTT आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या शक्यता हे बघता बऱ्याच गोष्टी आपण असं विचार करतो ही OTT लावण्यासाठी आणि ही फिल्म लावण्यासाठी. त्यामुळे तसं आहेच डोक्यात. एका गोष्टीवर काम पण सुरू आहे. नितीन वैद्य सरांच्या दशमी प्रोडक्शन तर्फेच आम्ही एक OTT साठीच्या एका गोष्टीवर आमचं काम चालू आहे गेले बरेच दिवस. ते जर व्यवस्थित झालं अजून ह्या येत्या काही दिवसात तर कदाचित आम्ही ते अनाऊन्समेंट करू असंही आहे. किशोर सर, तुमच्यासाठी प्रश्न आहे. मध्यंतरी तुमची कविता काय झाडी काय डोंगर ही कविता प्रचंड चर्चेत होती. त्याच्यावरती रील्स व्हिडिओ फार व्हायरल झाले होते, अगदी बातम्यांच्या हेडिंगही त्याच्यावरून झाल्या होत्या. तर त्यावेळेसची तुमची फिलिंग काय होती आणि काय वाटतं एकंदर त्यावेळेस? नाही काय आहे की त्यावेळेला जे काही सगळं चाललं होतं आणि मग ती क्लिप व्हायरल झाली होती,
तर ते सहज सुचलं होतं त्यावेळेला आणि ते तसं लिहिलं होतं, पण ते लोकांना इतकं आवडेल असं मला वाटलं नव्हतं. त्या कवितेचं मला असं वाटतं की वैशिष्ट्य हे आहे आणि म्हणून लोकांना आवडली की त्या कवितेमध्ये कोणाचं नाव घेतलेलं नाही, कुठल्या पक्षाचं नाव घेतलेलं नाही. जे साधारण आजूबाजूला घडतंय सगळ्याच बाबतीत, सगळ्याच पक्षात, सगळ्याच नेत्यांमध्ये जे जे घडत आहे आणि ज्याची आपल्याला गंमत वाटते, हताश वाटतं, दुःख वाटतं, मजा येते, हसू येतं, त्या गोष्टी लिहिलेल्या होत्या म्हणून ते लोकांना आवडलं. पण ती काय तेवढ्यापुरती ती कविता होती. ती कविता काय सार्वकालिक कविता आहे असं मला वाटत नाही. आणि असू नये, असू नये, काय झाडी काय डोंगर हे सार्वकालिक असू नये नाही असं वातावरण. त्याच्यापेक्षा खूप चांगल्या कविता आहेत माझ्या, ज्या लोकांना वर्षानुवर्ष आठवतात अजून. माझा प्रश्न समीर सरांनाच आहे की बाहुबली तर झाला, तर कुठल्या एका अशा सामाजिक मुद्द्यावर तुम्हाला पुढच्या चित्रपटात म्हणजे मांडायची इच्छा आहे? नाही, आता एक चित्रपटाची गोष्ट तयार आहे खरं म्हणजे तर, आणि सगळं व्यवस्थित घडत गेलं. कारण शेवटी जोपर्यंत तुम्ही शूटिंगला जात नाही तोपर्यंत तुम्ही असं म्हणू शकत नाही की हो मी करतोय. कारण मराठीमध्ये तरी अजून तसं एक हे नाहीये. या कोविड नंतर तर परिस्थिती अशी झाली आहे की बरं लोक येत नाहीत, चित्रपटगृहात येत नाहीत, मग पैसे कसे टाकायचे इथपासूनचे मुद्दे सुरू होतात. मग बरा प्रोड्युसर मिळणं आणि बरा म्हणत असताना नुसतेच पैसे टाकले ही फक्त प्रोड्युसरची जबाबदारी नाहीये, तर त्या चित्रपटाला अगदी शेवटपर्यंत त्याच्याबरोबर राहणं, ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं, यासाठी सुद्धा एक खंबीर प्रोड्युसर लागतो, जो मला असं वाटतं की या चित्रपटाच्या बाहुबलीच्या बाबतीत मी नशीबवान ठरलो. कारण दशमी सारखा अनुभवी प्रोड्युसर माझ्याबरोबर आहे, खंबीर प्रोड्युसर माझ्याबरोबर आहे, आणि त्याचबरोबर झी सारखं मोठं प्लॅटफॉर्म आमच्या बरोबर आहे. त्यामुळे सुद्धा आम्ही आता हा सशक्तपणे प्रेक्षकांपर्यंत घेऊन जाऊ शकतो. सो त्या अर्थाने आत्ता एक वातावरण थोडंसं विचाराल तर थोडंसं असं अदलमधलं अर्ध कच्चं पक्क असं आहे. पण एक गोष्ट तयार झालेली आहे की जर सगळं व्यवस्थित झालं तर डिसेंबरमध्ये जानेवारीमध्ये मी फ्लोअरला नक्की जाईन असं वाटतंय. सामाजिक असल्यामुळे तो आत्ताच सांगितला विषय तर मग लोकांची उत्सुकता कमी होईल, किंवा मग आतापासूनच लोक म्हणतील चला अरे हे नको असं नको व्हायला. आता त्या पण जरा शक्यतांचा विचार करायला लागतो की अरे ह्याच्यावर बोलू का नको, त्याच्यावर बोलू का नको, ते बोललं तर कुणाला राग येईल, हे बोललं तर कुणाला आनंद वाटेल. आनंद वाटला तर उत्तम आहे, पण राग आला तर जरा हे वाटायला लागतं. सो हे सगळ्या वातावरणामध्ये आम्हाला सगळ्यांना सुद्धा आता खरंच नवीन करायचं आहे, पण काय करायचं हा एक विचार येतो. पण तयार आहे, डिसेंबर जानेवारीत कदाचित मी जाईन. बरोबर सर, पुढचा अजून एक प्रश्न आहे की मराठी चित्रपटांना प्राईम टाईम मिळत नाहीत किंवा शोज मिळत नाहीत, हा मुद्दा वर्षानुवर्ष चर्चेत असतो. एखादा मराठी चित्रपट आला की हेच घडतं, तर मग त्याच्याबद्दल तुमच्या तिघांचं मत काय? आणि दुसरा अजून एक प्रश्न आहे की बॉलिवूडमध्ये आत्ता बॉयकॉट ट्रेंड हा प्रचंड चर्चेत आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, बॉयकॉट ट्रेंड बद्दल आम्हाला एक कलाकार म्हणून किंवा या क्षेत्रातला एक माणूस म्हणून विचाराल तर तो थोडासा दुर्दैवी प्रकार वाटतो आम्हाला. तो व्हायला नाही पाहिजे. ठीक आहे, त्याची कारणं प्रत्येकाची आता वेगवेगळी आहेत, त्याच्यात फार खोलात जाण्याची काही गरज नाही. मराठी चित्रपटांना दुर्दैवाने प्रेक्षक नाही आणि प्राईम टाईमचे शोज मिळत नाहीत ही एक ओरड आहे, ती गेल्या अनेक वर्षांची ओरड आहे. आणि त्याला त्या अर्थाने बघितलं तर आपली कॉम्पिटिशन डायरेक्ट बॉलिवूडशीच आहे. आणि त्यांचेच दरवेळेस आता कोविडच्या काळात पण मराठी जितके चित्रपट बनले होते ते सगळे रेडी होते, तेवढेच हिंदी चित्रपट पण बनलेले आहेत, ते पण रेडी आहेत आणि ते पण सगळे रिलीजसाठी तयार असतात. आणि ही नेहमीचीच परिस्थिती आहे. त्यामुळे खरं सांगायचं तर ना, मराठी प्रेक्षक जर खूप संख्येनं थिएटरकडे आला ना, तर मला वाटतं कदाचित हे चित्र बदलेल. कारण त्या लोकांना सुद्धा आम्ही चित्रपट दाखवतो पण 4 लोक असतात, 5च लोक असतात असं जेव्हा मल्टिप्लेक्सवाला म्हणतो त्यावेळेस बरोबर आहे, कारण तो शेवटी त्याचा बिझनेस पण आहे. सो बिझनेस करत असताना जर ते चालत नसेल तर तोट्यात धंदा कोणीही करणार नाही, हेही आहेच त्यातलं एक. सो मुख्य प्रेक्षक येणं, त्यांनी गर्दी करणं, त्यांनी चित्रपटाला उचलून धरणं, जे आम्ही साऊथच्या इतर लँग्वेजेसच्या बाबतीत सुद्धा बोलतो, आपण बघतो तिकडची माणसं जातात, त्यांना तो धर्म वाटतो. काल किशोरने फार करेक्ट शब्द वापरला की त्यांना चित्रपट बघणं हा आपला धर्म वाटतो, मला जाऊन बघायचा आहे, मराठी सिनेमा आहे.
ही भावना मला वाटतं कुठेतरी आपल्यामध्ये कमी आहे का? कारण ती नाहीच आहे असं मी म्हणणार नाही, कारण चांगले चित्रपट काही चालणारे आहेतच, आपल्याला माहिती आहेत ती सगळी उदाहरण. पण प्रत्येक चित्रपटच हा वाईटच असतो. काय मराठी चित्रपट असं नाही ना. तुम्ही अनलेस अँटिल तुम्ही गेला, तुम्ही बघितलं, तुम्ही बघितल्यावर तुमचं मत सांगू शकता की हे काय फार मला आवडलं नाही. मला वाटतं ते इव्हेंच्युअली होईल कमी. आणि मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये राजकीय पाठिंबाचा पण फार मोठा प्रश्न आहे. साऊथमध्ये राजकीय पाठिंबा खूप आहे सिनेमासृष्टीला, आणि तिकडे भाषेबद्दल इतकं प्रेम आहे की इकडे जर अक्षय कुमारचा, सलमान खानचा लागला तरी ते फहादचा सिनेमा बघायला जातील, त्याचा सिनेमा, मम्मुटीचा सिनेमा, मोहनलालचा सिनेमा बघायला जातील, चिरंजीवीचा सिनेमा बघायला जातील. इकडे आपल्याला काय होतं की आपण याचा पण सिनेमा बघायला जात नाही. म्हणजे आपल्याकडे दुर्दैवानं मराठीमध्ये स्टार ड्रिव्हन असं काही नाही आहे ना. कंटेंट ड्रिव्हनच आहोत आपण नेहमीच. पण मग निदान कंटेंट ड्रिव्हन असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपण गेलं तर पाहिजे सिनेमा बघायला. हा एक त्यातला छोटासा हे आहे असं मला वाटतं. आणि राजकीय पाठिंबा वेगळ्या वेगळ्या विचारांनी उभं राहिलं पाहिजे वेगळ्या पद्धतीने. म्हणजे प्राईम टाइमचा प्रश्न राजकीय इंटरफिअरन्स करून सोडवला पाहिजे, आणि तो योग्य पद्धतीने. आणि काही ठराविक डिरेक्टर आहेत इन्फ्लुएन्शियल, त्यांनाच प्राईम आणि बाकीच्यांना असं नाही. त्याच्यावर एक सारासार विचार करून सगळ्यांनाच योग्य वेळी योग्य मिळेल असं बघितलं पाहिजे. अशा प्रकारचा प्लॅन झाला पाहिजे, राजकीय पाठबळ मिळालं पाहिजे, तर ते होईल असं मला वाटतं. हा, म्हणजे बॉयकॉट, मला प्राईम टाइम बद्दल मला वाटतं खूप ब्रीफली समीर सर आणि किशोर दादा बोललेच आहे. पण बॉयकॉटबद्दल मला असं वाटतं की जो ट्रेंड चालला आहे आता बॉयकॉट करणं, किंवा मला असं वाटतं की प्रेक्षक किंवा काहीतरी एक माणूस इंटरनेटवर टाकतो की या कारणांमुळे बॉयकॉट केलं पाहिजे किंवा तर यात खूप छोटे छोटे, एक फॉर एक्झाम्पल असं होतं की बऱ्याचदा एखादी भूमिका आपण आधी केलेली असते की एखाद्या हिस्टॉरिकल आपल्या मराठी आपल्या एका योद्ध्याची किंवा अशी भूमिका जी आपण करतो, त्यानंतर आपण एखादी वेगळी भूमिका करतो, मर्डरची भूमिका करतो किंवा अजून एखादा वेगळा व्यक्ती आपण पोर्ट्रे करतो. तर साधारण या ट्रेनमध्ये असं दिसतं बऱ्याचदा की जंगली रमी करणारा माणूस तुम्हाला असं पाहायला आवडेल का, की याची ॲड करणारा किंवा. तर मला म्हणायचं एक मुद्दा असा आहे की तुम्ही प्रेक्षकांनी इतकं कोत्यामानाचं पण असू नये, कारण की आम्ही कलाकार आहोत, वेगळ्या वेगळ्या भूमिका करणं हे कामच आहे. बरं, आम्ही ते बॅलन्स आउट करत नाही का, तर आम्ही योद्ध्याची भूमिका पण तितक्याच निष्ठेने, तितक्याच कष्टाने करतो, आणि तितक्याच कष्टाने आम्ही हा चोर, पाकिटमार किंवा अजून काय मला म्हणायचं आहे असं जे काय असेल तर ते असं होणार नाही आहे कधीच. कारण की आपण आता आम्ही मगाशी बोलतो डॅनियल डी लुईस जो आहे, ज्यांनी अब्राहम लिंकनची पण भूमिका केली आहे, आणि गँग्स ऑफ न्यूयॉर्कमध्ये त्यांनी गँगस्टर, तो क्रूर गँगस्टर. मग तिथल्या कोणीतरी म्हणलं असतं की पाश्चात्य देशामधल्या की अरे ह्या माणसाने ही भूमिका करणं योग्य आहे का, तर बरोबर नाही, कारण तो कलाकार आहे आणि त्याच माणसाने अनेक ऑस्कर्स पण घेतलेले आहेत. तर मला असं वाटतं की कलाकाराकडे अशाच पद्धतीनं बघितलं गेलं पाहिजे की व्यक्तिगत आयुष्यात तो कसा आहे किंवा त्यालाशी रिलेट न करता कलाकार म्हणून तो काय प्रेझेंट करतोय, तो त्या योद्ध्याला पण तितकाच न्याय देतोय का, हा तुमचा पॉईंट असला पाहिजे. आणि तो त्या पाकिटमारची भूमिका करणारा किंवा अजून काही एक भूमिका करताना तितका न्याय देतोय का, तुम्ही ह्यात त्याला तोललं तर मला जास्त आवडेल कलाकार म्हणून. तर मग हे बॉयकॉट कल्चर मला वाटतं ऑटोमॅटिकली कमी होईल किंवा ते प्रॉब्लेम नाहीच होईल. माझा प्रश्न सगळ्यांनाच आहे, शेवटचा प्रश्न, की बाहुबली चित्रपट प्रेक्षकांनी का पाहावा, काय सांगाल त्याबद्दल? कारण आम्ही बनवलाय आणि मराठी प्रेक्षकांनी तो पाहिलाच पाहिजे असं ते मगाशी आपण बोलतोय. नाही, ते एकाने मला घरी आल्यावर विचारलं की तुमचं वाचन खूप छान आहे, ही एवढी सगळी पुस्तकं आहेत तुम्ही घरात, ही सगळी वाचली तुम्ही? तर मी म्हटलं नाही, ह्याच्यातली एक 20-22 सगळी वाचली आहेत. तर मग एवढी सगळी कशाला घेतली आहेत? तर मी म्हटलं वाचायला. कधीतरी वाचायलाच घेतली, नॉट नेसेसरी सगळीच वाचलेली ठेवलेली आहेत. कधीतरी वाचणार आहे म्हणून तर घेतली आहेत सगळी पुस्तकं, लोकांनी बघावा म्हणून तर बनवलं आहे चित्रपट. बरोबर, म्हणजे ह्या प्रश्नाबद्दल आम्हाला खरोखरच मजाच. मी गेले 5-6 सिनेमा, आता माझा 5वा सिनेमा आहे, त्यामुळे दरवेळेस मी हा विचार करतो, असा प्रश्न येतोच की का पाहावा, खरोखर का पाहावा. तर तो आम्ही केलाय, आणि आम्ही तो केलाय यासाठी की प्रेक्षकांनी पाहावा म्हणून.
समजा आम्ही आम्हालाच पाहण्यासाठी केलं असतं तर मग ठीक आहे, आम्ही आमच्या घरात बसून बघितलाय, पण तो केलाय आम्ही प्रेक्षकांसाठी. आणि मुळात आणि पण हे जरी असलं तरी ज्या चित्रपटामध्ये जो चित्रपट रश्मी क्रिएशन आहे, नितीन गडकरी सारख्या प्रोड्युसर कडून आलेला आहे, सुनील पाटील नावाच्या दिग्दर्शकांकडून आलेला आहे, या चित्रपटामध्ये किशोर कदम, मनोज जोशी, मेधा मांजरेकर, आशय कुलकर्णी असं वेगळ्या प्रकारची कामं करणारे लोक आहेत. आणि ज्या चित्रपटाचा लेखक जयंत पवार आहे, ज्याचा स्क्रीन प्ले जयंत पवारचा आहे, संवाद जयंत पवारचा आहे, तर हा चित्रपट बघितल्यानंतर आपल्याला वेगळं काहीतरी कळेल. जगण्याची जी अनेक अंग आहेत त्याच्यातलं एक अंग आपल्याला कदाचित उलगडेल. त्याच्यातली 57 कॅरेक्टर्स असतील, त्याच्यापैकी दोघांबरोबर आपण रिलेट होऊ शकतो. अरे हे पाहिलेत मी कुठेतरी, असं तरी वाटेल. अरे हे असंच घडलं आमच्या घरात, तेव्हा असेच आम्ही हसलो होतो. अरे ते तसं झालं तेव्हा दुःख झालं होतं. या गोष्टी होतील म्हणून तो चित्रपट पाहावा असं वाटतं. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की पहिल्या दिवसापासून निर्माते जे आहेत, नितीन वैद्य, ही सगळी मंडळी, जेव्हा आम्ही शूटिंग झालं आणि कोरोना सुरू झाला 2020 मध्ये, फेब्रुवारीत शूटिंग संपलं आणि मार्च मध्ये कोरोना सुरू झाला, त्याच्यानंतर सगळंच थांबलं होतं. मग आम्ही त्या सगळ्या केऑस मधनं त्याचं एडिटिंग, त्याची सगळी जी पोस्ट प्रोडक्शन प्रक्रिया असते ती सगळी कम्प्लीट केली. म्हणजे लोकांचं डबिंग झालं, त्याच्यावर बॅकग्राऊंड म्युझिक संस्कार झाले, त्याचं सगळं 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 झालं. DI जे काय म्हणतात. आज आम्ही ती फिल्म रेडी केली आहे. मधल्या काळात मी बऱ्याचदा वैद्यन सरांशी बोलायचो की सर आता आपल्या चित्रपटाचं काय होणार, कारण बरेच हिंदी चित्रपट सुद्धा आता OTT वर लगेचच येऊ लागले आणि ते सोपं पडू लागलं त्याला OTT वर करणं. कारण एक तर असं होतं की प्रेक्षकच येत नाहीयेत, मग OTT, मग ते सगळं होईल वगैरे. पण पहिल्या दिवसापासून माझ्या मनात तर होतंच की ही फिल्म, किशोरचा आणि माझं पण मधल्या काळात पर्यंत बोलणं, किशोरचा आमचा यार ही फिल्म थिएटरला आली पाहिजे, कारण प्रेक्षकांनी तिथे येऊन ती फिल्म बघितली पाहिजे. हा एक आमचा त्यामागचा असं म्हणूया की आमची एक भावना होती. जी भावना त्यांची पण होती, नितीन वैद्यांची आणि यांची. आणि त्यांनी सांगितलं की नाही नाही, आपण हे OTT ला देऊ, ते नंतर देऊ, पण त्याआधी आपण ही फिल्म चित्रपटगृहात घेऊ, कारण ही चित्रपटगृहासाठीच बनलेली फिल्म आहे. सो मुद्दा हा आहे की तुमच्यासाठीच बनवली आहे, प्रेक्षकांसाठी बनवली आहे. सो प्रेक्षकांनी आणि 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 एकत्र फिल्म म्हणजे एक आता ही बाहुबळी नावाची फिल्म लागलेली आहे, तर चला आपण बघायला जाऊया. जयंत पवारची कथा आहे, किशोर कदम आहेत, मनोज जोशी आहे, समीर पाटीलचे, आशय कुलकर्णीचे आहेत. एकत्र सिनेमा थिएटरमध्ये अंधारात बसून समोरच्या मोठ्या पडद्यावर तो एक सगळ्यांनी मिळून घेण्याचा अनुभव आणि वेगळी मजा आहे. OTT मध्ये एकट्याने आपण बघतो, तो अनुभव वेगळा असतो. आणि या फिल्मचा अनुभव एकत्र बसून कुटुंबाने बघून घेण्याचा आहे असं वाटतं. चित्रपटाला आमच्या सगळ्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा आणि लोकसत्ता अड्डामध्ये आलात त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू सो मच. अड्डाने आम्हाला इथे बोलवलं आणि आम्हाला एवढी संधी दिली सगळं बोलण्याची, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आणि गिरीश सरांना नमस्कार. गिरीश सरांना नमस्कार.